नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या मी आहे नाशिक शहरामध्ये व मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली नाशिक मध्ये आज सांगता झाली. या ठिकाणी जरांगे पाटलांचं भाषण पण झालेलं आहे व आपल्या बरोबर नाशिक मधले काही तरुण आपल्या बरोबर आहे. आपण त्यांच्या बरोबर बातचीत करणार आहे. तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. दुसरी एक विनंती मित्रांनो, तुम्हाला G7 न्यूज हा चॅनल वर्षभरापासून आपल्याला मनोज जरांगे पाटलांची रात्रंदिवस अपडेट देत होता, परंतु काही लोकांनी छेडछाड करून हा चॅनल आपला बंद झालेला आहे. तरी आपण तो चालू करायचा प्रयत्न करतोय. हा आपला नवीन चॅनल आहे. चॅनलला जसं सपोर्ट करा. नाशिककर जर म्हटलं तर जरांगे पाटलांचा आता एक शब्द आहे. वर्षभरापासून हे आंदोलन चालू आहे. पाडायचे किंवा उभे करायचे. जवळपास उभे करू सुद्धा शकता, परंतु आतापर्यंत सत्ताधाऱ्यांकडून भरपूर काही डाव खेळण्यात आले. कोकणातला मराठा वेगळा आहे, साताऱ्यात कुणबी माहीतच नाहीये, म्हणजे लाठीचार्ज करण्यात आले. असे खूप काही घटना घडल्या. आता एक अभियान चालू केलेलं आहे. जो मराठा आंदोलनामध्ये टोल नाक्याची तोडफोड असेल, टॉकीजचे पिक्चर चालून द्यायचे नसतील, मराठा पाट्या बदलायचे असतील, भैया लोकांना हकलून द्यायचं असेल, मोठा आंदोलनात फक्त मराठा होता. परंतु मराठाच्या आरक्षणाच्या आंदोलनात राज ठाकरे आता म्हणता का मी 225 उमेदवार उभे करणार. म्हणजे नेमकं काय वाटतं? नाशिककर जर म्हटलं तर राज ठाकरेंचा मोठा हा वर्ग आहे. जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर राज ठाकरेंच्या मागे जाणार नाशिककर की जरांगे पाटलांच्या मागे? हे बघा, नाशिक ही कोणाच्या राजकीय बापाची मक्तेदारी नाही. नाशिक हा तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे मराठा समाज आणि जरांगे पाटलांचा बाले किल्ला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीमागे न जाता समाजाच्या पाठीमागे माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं हे समाजाने आजच्या या सभेत दाखवून दिलेलं आहे. लाखोंचा जनसमुदाय जो जरांगे पाटलांच्या शब्दावर इथं जमला. जरांगे पाटील जो निर्णय घेतील, मग ते आंतरवली सराटीत जे मीटिंग होईल त्या मीटिंग मध्ये निर्णय होईल. मग ते पाडायचे किंवा उभे करायचे, नाशिककर त्यांच्या निर्णयाला नक्कीच साथ देतील. आणि कुठलाही राजकीय पक्ष असो, तुम्ही आता राज ठाकरेंचा विषय घेतला, राज ठाकरेच काय, कुठलाही राजकीय पक्ष असतो, पाटलांच्या आदेशापुढे कोणी टिकणार नाही. आपला एक निर्णायक महत्वाचा व्हिडिओ आहे, कारण की हा खूप मोठा गेम प्लॅन आहे राज ठाकरेंचा. जी व्यक्ती आजपर्यंत विधानसभेत अत्यल्प उमेदवार द्यायची, तीच आज मराठा खेळ खेळण्यासाठी 225 उमेदवार. ते बोलता की माझं मराठवाड्यातलं अभियान पूर्ण पण झालं, असं एबीपीएम माझानी पण ही बाईट लावली होती. यामुळे काही मतांमध्ये मतांतर होऊ शकतं का? नाही, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा फायदा घेतला, आपली राजकीय पोळी भाजून घेतली. पण जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाज आता जागरूक झालाय. त्यांना आता कळलंय की नेमकं आपले कोण आणि परके कोण. त्यामुळे लोकसभेत त्यांनी दणका दाखवलेला आहे समाजाने. लवकरच विधानसभेत देखील लवकरच दणका पाहायला मिळेल. मग तुम्ही सांगितलं राज ठाकरे असो किंवा कुठलाही पक्ष असो, शरद पवार असो की किती मोठे नेते असो, हे समाजाच्या पुढे हलकेच आहे आणि हलकेच राहणार हे आता आम्ही दाखवून देणार. वा, क्या बात आहे. आपलं नाव सांगा बरं, गाव? मी शुभम महाले पाटील, मी नाशिकचाच आहे. मी समन्वयक आहे मराठा क्रांती मोर्चा. दादा, आपलं नाव काय? आपण कुठून? मी हार्दिक निगळ, मी म्हसरूळ, नाशिक. काय वाटतं आपला जे आजचा जो विषय आहे, विधानसभा लागते, जरांगे पाटलांचं म्हणणं आहे पाडा किंवा उभे करा, परंतु कदाचित जरांगे पाटील उभे सुद्धा उमेदवार करू शकता. व या ठिकाणी बीडला जी कंडिशन होती, 45 उमेदवार अपक्ष उभे केले, 1 लाखांनी उमेदवार निवडून येत होता, परंतु त्याच्यात खूप 5,000 मताची फक्त क्रॉस झाली. आता खूप मोठा डाव खेळला जातो, तो म्हणजे राज ठाकरेंचा. नाशिककर कोणाच्या पाठीमागे? नाशिककर जरांगे पाटलांच्या पाठीमागे का राज ठाकरेंच्या पाठीमागे? आताच ही एक घोषणा ही सगळीकडे गाजते की नाशिक जिल्ह्याचा बाले किल्ला जरांगे पाटलांचा बाले. तर राज ठाकरे म्हणा किंवा इतर कोणताही पक्ष म्हणा, सगळे जे पक्ष चालते ते फक्त मराठ्यांमुळे चालतंय. आणि तोच मराठा आता स्वतःच्या जातीसाठी जेव्हा उतरलेला आहे, अहो सगळ्या पक्षांचे आम्ही कार्यक्रम करू शकतो, तर आमचा कार्यक्रम आम्ही किती जोरात करू, एवढं लक्षात ठेवा सगळ्या पक्षांनी. बस. दुसरा एक विषय राज ठाकरे बोलले, कारण की कसं आहे, 20-22 वर्षाचे जे मुलं असतात त्यांना मानसिकरित्या एवढं ते मॅच्युअर नसतात. तर राज ठाकरे जे बोलले की आरक्षणाची गरज नाही व XYZ व्यक्ती म्हणजे जरांगे पाटील मराठा समाजाचे माथे बळकावायचे काम करतात. काय वाटतं? माथे कोणी भडकवले? मराठा समाजाच्या मुलांवर किंवा इतर सगळ्या बहुजन समाजाच्या मुलांवर गाड्या कोणी फोडल्या, कोणी टोल नाके फोडले, कोणी भैयांना मारलं, कोणाचे पोरं गेले? हो, हे आमचेच पोरं गेले ना सगळे जेलमध्ये. आम्ही ठाकरे उतरले का जेलच्या बाहेर कधी? आपल्या त्यांच्या घराच्या बाहेर कधी उतरले का? त्यांनी फोडली का कधी गाडी? आम्हीच फोडली ती सगळी. आणि आता आम्ही सगळ्यांनी ठरवलंय
यांच्या गाड्या नाही, आता यांचे आमदार फोडायचे आणि आमचे आमदार बसवायचे. जरांगे पाटलांनी दगड जरी उभा केला ना, दगड, फक्त दगड, की या दगडाला मतदान करा, तरी आम्ही त्याला मतदान करू, त्याचं काम करू आणि त्याला आमदार म्हणून निवडून आणू. दुसरा विषय एकदम महत्वाचा, जर कोणी बोलणार असेल तर या समोर या जरा. दुसरा एक विषय महत्वाचा, की आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा विषय खूप महत्वाचा आहे. परंतु जे आपण म्हणतो मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण पाहिजे त्यावेळेस कोणी उभं राहत नाही. परंतु लोक म्हणतात, जे मी पक्षाचं बोलत नाही पण जी वस्तुस्थिती ती सांगतो, जे विशिष्ट प्रेम असतं लोकांचं, ते राष्ट्रवादी बद्दल असेल, भाजप बद्दल असेल, मनसे बद्दल असेल, लोक म्हणताय की नाही 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 भाजप हिंदू. अहो लाठीचार्ज झाला, लाठीचार्जची ऑर्डर कोणी दिली, कोणामुळे लाठीचार्ज झाला, तरी पण तुम्ही त्यांना त्यांच्या मागे उभे काय वाटतं आपल्याला? हे बघा, भारत हा लोकशाही देश आहे. जे आपले मराठा बांधव रक्तबंबाळ झाला, लाठीचार्ज झाला, तो कोणी केला, तरी पण ते त्यांच्याच पाठीमागे आहे. म्हणजे आपल्याला जर आरक्षणाची आपली जी लढाई आहे त्या लढाईत ते कुठेतरी नाहीये. आपलेच मराठा आदेश हा तिथल्या स्थानिक एसपींचा होता आणि एसपींना आदेश फक्त गृहमंत्री देऊ शकता. मराठा समाज काय दूध खुळा नाही. मराठा समाज एवढे वर्ष प्रस्थापित होता, मराठा समाजालाही कळतं राजकारण कोण करतं कोण नाही. गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याशिवाय तिथे लाठीचार्ज होणार नाही. आमच्या आया बहिणींचे डोके फोडले, नाक फोडले, रक्तबंबाळ केलं, अक्षरशः चेहऱ्यांच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यांना लाज वाटली पाहिजे. आणि ह्याच बहिणींच्या खात्यावर त्यांनी 1500 रुपये टाकून त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केलाय. मराठा समाज हे विसरणार नाही. हे तुमचं सगळं राजकारण आहे ना, हे सगळं राजकारण मराठा समाजाला कळतं. टाका ना तुम्ही 1500 टाका, 2000 टाका, ते आमचेच आहे. तुम्ही इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला वाटलं पैसा वाटून आम्ही निवडून येऊ, ते पण पैसे आम्हीच घेणार आहे. आम्ही नाही म्हणत नाही, पण तुम्हाला तुमची जागा आम्ही योग्य प्रकारे दाखवून देऊ. आणि लवकरच तो दिवस येणार आहे ज्या प्रकारे लोकसभेत जे झालं, विधानसभेला याच्या दुप्पट प्रमाणात होणार आहे. एवढी वाईट एकच मित्रांनो एक सांगायचा म्हणजे विषय आहे, मराठा म्हणजे हा महाराष्ट्रातले मोठा भाऊ आहे. जर इतर कोणावर हा अन्याय झाला असता तर तो त्यांनी सहन नसता केला. फक्त मोठ्या भावानी समजदारपणा घेतला म्हणून मराठा शांत राहिला. दादा आपलं नाव काय, आपण कुठून? अनिकेत सोमवंशी, जय शिवराय. मराठा जेव्हा देशासाठी लढतो तेव्हा चांगला, धर्मासाठी लढतो तेव्हा चांगला, पण ज्यावेळेस तो जातीसाठी लढतो त्यावेळेस तो सर्वांचा शत्रू होतो. ठीक आहे, आता मराठ्यांना काही लोक हिंदुत्व शिकवायला लागले. आमच्या बापदादांच्या भूमीवर एवढे उपकार आहे की आज अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे कळस हे फक्त आमच्या बापदादांमुळेच इथं शिल्लक आहे. त्याच्यामुळे मराठ्यांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाहीये. ठीक आहे, मराठा जेव्हा जेव्हा जातीसाठी लढतो तेव्हा तेव्हा तुमचा दुश्मन होतो. मराठ्यांचा इतरांच्या आरक्षणाला बिलकुल विरोध नाहीये, पण आम्ही त्याच्यामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला गरज नव्हती. आता आम्हाला गरज आहे तर आम्ही तुमचे शत्रू झालो. आणि आता ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. ह्या ठिकाणी कोणी नेता, कोणी पैशातून आणलेली गर्दी नाहीये. हे सर्व आपल्या देशातील नोकरदार, शेतकऱ्यांचे पोरं, कष्टकरी कामगारांचे पोरं आहे. इथे तुम्हाला राजकीय पक्ष दिसले असतील थोडेफार, ते त्यांच्या उगाच आता ते इलेक्शन म्हणून तोंड दाखवायला लागतं म्हणून येतात. ठीक आहे, बाकी त्यांचा या ठिकाणी कोणताही योगदान नाही, कुठला हातभार नाही. हे जे मराठे आहेत हे स्वस्फूर्तीने स्वतःच्या खिशाचे पैसे खर्च करून या ठिकाणी आलेले. त्यामुळे सांगतो की प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि मतदान करणारे आम्हीच आहे. ठीक आहे, मतदान करणारे तुमच्या एक विषय, राज ठाकरेंनी पहिल्या निवडणुकीमध्ये इथं मोठं म्हणजे एक वर्चस्व निर्माण केलं होतं. ते येणाऱ्या निवडणुकीत जवळपास पाडा किंवा उभे करा, जर असलं तर नाशिकर जरांगे पाटला मागे की मग राज ठाकरे मागे? मराठ्यांनी चांगल्या अंगल्यांचा कार्यक्रम लावलाय. त्यामुळे नाशिकचं कोणी असो, कुठलंही बळ असतो, ते भुजांचं बळ असतो की मांड्यांचं का गांडीचं बळ असतो, आम्हाला त्याचे फरक पडत नाही. काय आम्ही ज्याचा करायचा त्याचा करंट कार्यक्रम करू. जरांगे पाटील आता जो उमेदवार देतील त्यांनी आम्ही मराठी त्यांच्या पाठीमागे प्रचंड संख्येने प्रचंड मतदानाने उभं राहू. ठीक आहे, जय शिवराय. धन्यवाद. कोणीकडे तुमचं नाव काय, कुठून तुम्ही? मी शरद जाधव, मी मखमलाबाद नाशिक मखमलाबादवरून आलो. काय वाटतं नाशिकमध्ये जर जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिले तर राज ठाकरे, फडणवीस का जरांगे पाटील? नाशिकर कोणा मागे? प्रश्नच नाही. ही लढाई मुख्यत्वे करून प्रस्थापित आणि विस्थापित, हा खरा लढा हा गरजवंत मराठ्यांचा आहे. आणि जरांगे पाटलांनी गरजवंत मराठे तर उभे केले की ज्यांच्या मागे कुठलेही पॉलिटिकल पाठबळ नाहीये, काही नाहीये, पण त्यांनी जर गरजवंत मराठी उभे केले तर त्या गरजवंत दगडालाही आपण नाशिक निवडून देऊ, ही 100% गॅरंटी मी देतो इथं. ते म्हणता आरक्षणाची गरज नाही व जरांगे पाटील म्हणजे नाव नाही घेतलं पण ते मराठा समाजाचे माथे भडकवायचे काम करतात असे राज ठाकरे. नाही, आरक्षणाची गरज का नाहीये हा मुळात प्रश्न काय आहे की मराठा समाज हा शेकडो वर्षापासून शेती करणारा समाज आहे. आणि 1880 जर खाते सुमारे आपण पाहिली तर त्यात मराठा नावाचा शब्दच नव्हता, सर्व लोक कुणबी होते. तर सर्व मराठा कुणबी का नाही येते? आणि महत्वाची गोष्ट भालचंद्र नेमाडेंनी सांगितलंय की 1880 ची खाते सुमारीत एकही मराठा शब्द नव्हता. अरे मराठे असले तरी फक्त प्रस्थापित मराठे होते.
मग त्यानंतरच कसं काय मराठे वाढले, सगळे मराठी कसं काय निर्माण झाले. त्यामुळे प्रत्येक मराठा हा कुणबी आहे. तुम्ही जर निजामाची वहिवाट पहा, काही पहा. त्यामुळं जरांगे आरक्षणाची गरज काय आहे आज, तर कमी झालेली साईज, शेतीची कमी झालेली साईज, वाढती लोकसंख्या, यामुळे काय मराठा मोठ्या प्रमाणात शेती करणारे असल्यामुळे मराठा समाज पिचला गेलेला आहे, गांजला गेलेला आहे. नोकरीत आरक्षण नाही, कोणत्याही क्षेत्रात आरक्षण नाही. त्यामुळे आज कुठेतरी शैक्षणिक क्रांती घडून आणली पाहिजे किंवा काहीतरी घडले पाहिजे. या भूमिकेतून आरक्षण आपल्याला पाहिजे. त्यामुळं कोणी उभे करा, आम्ही नाशिककर 100% आम्ही साथ देऊ, 100% साथ. थोडक्यात बोला. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या शासनानं योजनाचा पुकारणी केली होती, 3,000 रुपये देणार होते, त्या 3,000 रुपयाचं काय झालं हे आमच्या ज्येष्ठ नागरिकांना कळायला पाहिजे. किंवा ते हप्ते का देत नाही, इतरांना देता, आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा कोणी विचार करत नाही. वाऱ्यावर सोडलेलं आहे. तर त्या शासनाने त्या गोष्टीचा विचार करावा. या ना ताई. आपल्या नाशिक मध्ये सभा झाली. प्रश्न असा आहे की जरांगे पाटील जर त्यांनी उमेदवार दिले, कदाचित देऊ शकता, तर नाशिककर ज्या ठिकाणी राज ठाकरेंनी आता अभियान सुरू केलंय, 225 जागा सुद्धा ते आता लढवायचे ते निश्चित झालेलं आहे. नाशिक म्हणजे एक मोठी ताकद होती राज साहेबांची. नाशिककर कोणाच्या मागे, जरांगे पाटील का राज ठाकरे? सांगायची गरज आहे का? कारण लोकसभेमध्ये मराठ्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे आणि पुन्हा पुन्हा तो विषय घेणं आणि दादा जे निस्वार्थ भावनेने काम करताय आणि सकल मराठा समाज त्यांच्या बरोबर आहे आणि मराठा समाज बरोबर बहुजन समाजही एकत्र आलेला आहे, तर मग ती ताकद कशी काय कमी पडेल. आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की माकडांच्या हातात मशाल दिली तर ते तुम्हाला माहितीच आहे, आपल्या बुडखालाच आग लावित असतात. तशी गत ह्या लोकांची झालेली आहे. आणि थोडक्यातच जर आता उमेदवारी घोषित केली दादांनी, तर यांचे 3-13 आणि 9-12 वाजण्यात वेळ लागणार नाही. ताई तुम्हाला एक सांगू का, मी वारंवार हा व्हिडिओ बनवायचे एकच मकसद, बीड मध्ये जो माणूस आपल्याला फक्त पाडायचं होतं, लाठीचार्ज झालेल्या त्या भावना आपल्याला त्या वेदना होत्या, पाडायचं होतं, तिथं तो उमेदवार 1 लाखांनी निवडून येत होता. परंतु तिथं 45 अपक्ष उमेदवार देण्यात आले, म्हणजे डाव खेळला. त्यात 25 तर नुसते मुस्लिम होते, 2-3 मराठा होते, असे 45 उमेदवार. आणि एक तर तुतारी का बुत काय तिने तर डायरेक्ट 55,000 मतदान घेतलं. म्हणजे असं झालं. तर या ठिकाणी राज ठाकरेच्या रूपाने 225 उमेदवार देणार आहे, म्हणजे मराठा मतांमध्ये निवडून जरी नाही आले तर ते खातील मत, म्हणजे मराठ्याला. म्हणून काय वाटत? आता त्यांना किती ताकद लावू द्या, पण मराठ्यांपुढे कोणाची डाळ शिजत नाही, याची नोंद इतिहासात पण आहे. आणि आम्ही कुणबी आहे आणि कुणबी असणार आहे. आणि जर तुमच्या ती ताकद नसेल आम्हाला आरक्षण देण्याची, तर ती हिसकावून घेण्याची पण ताकद आमच्या मराठ्यांमध्ये आहे. आणि सकल मराठा समाज त्यांना त्यांची अवकात नक्कीच दाखवणार. आणि हे इलेक्शन जर लढायची वेळ आली असेल आणि दादांचा आदेश आला, तर निश्चितपणे मराठे हे उभे राहणार, मग माघार नाही. सर्वांचा तुमचा आपल्या चॅनल तर्फे खूप खूप धन्यवाद. इथंच थांबतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण नाशिककरांच्या प्रतिक्रिया बघितल्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज गायकवाड, G7 न्यूज नाशिक. बोलायचंय का तुम्हाला? जय भवानी. जरांगे साहेबांनी जे अभियान चालू केले त्याला संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा आहे. आणि जरांगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नाशिकमध्ये जे उमेदवार जरांगे पाटील देतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आहेत आणि त्यांनाच निवडून आणणार आहे. मग त्या ठिकाणी छगन भुजबळ असो का कोणी असो, आम्हाला ते मान्य नाही. पटकन दादा, आपलं नाव काय व कुठून तुम्ही? माझं नाव महादेव सरटे, मी सिडको सावतनगर मधून आलो. तुम्हाला एकच प्रश्न, राज ठाकरेंनी पहिल्या निवडणुकीत इथं सगळ्यात मोठा वर चष्मा होता त्यांचा. जरांगे पाटलांनी जर इथं उमेदवार दिले की जरांगे पाटील का मग राज ठाकरे? जे राज ठाकरे बोलले आरक्षणाची गरज नाही व त्यांनी नाव नाही घेतलं, पण मराठा समाजाचे डोकं भडकवायचे काम XYZ व्यक्ती करते, म्हणजे कोणतं? जरांगे पाटील. काय वाटतं, जरांगे पाटलांमागे उभं राहणार नाशिकचे पब्लिक की मग फडणवीस का मग जरांगे पाटील का राज ठाकरे? नाही, जरांगे पाटलांचीच उभं राहील, कारण की राज ठाकरे काय एसीच्या गाडीमध्ये जाता येतात, त्यांना राजकारणाची किंमत, आपल्या आरक्षणाची किंमत काही कळणार नाही. बोल का पोपटते, आता सुपारी पाच पण त्यांना म्हणतात. आता त्यांचा विषय त्यांचा आहे, काय आहे आता, काय आहे काही नाही. पण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत नाशिकची जनता ही राहील अशी मला आशा वाटते आणि 100% राहील.
हे माझं तरी मत आहे. दादा तू काय शिकतो, कितवीला आहे आणि कुठला आहे? मी 18 कम्प्लीट झालं आता माझं मिनिपाडचं आहे. तर आता आम्हाला अशा सिच्युएशन आहे की 90% वाल्यांना सुद्धा आपण मराठा आहे, आपल्या 90% वाल्यांना सुद्धा नोकरीचं भेटत नाहीये. आणि तिकडे ज्यांना आरक्षण आहे त्यांना 40-50 वाले सुद्धा तिकडे हा होत आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे. आम्ही कायम जरांगे पाटलांसोबतच आहोत. तुम्ही कुठून? मी शिंदे गावावरून आलेलो आहे. राजे छत्रपती शिवाजी राजांचा जर इतिहास पाहिला तर आपण राजे पाहिलेलेच नाही, कारण आपल्या पिढीने राजाचं. माझं एकच मत आहे का प्रत्येकाने एकच विचार जर केला, 18 पगड जाती राजाने घेतल्या होत्या, आपण फक्त इतिहास वाचले. आज भरपूर शिक्षक झाले, भरपूर वकील झाले, शिकून मोठे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विचार केला, संविधान ज्या माणसाने लिहिलं त्या माणसाने रमायला कपडे नव्हते. तुकाराम महाराजांचा विचार जर केला तर आज कीर्तन करायला लागले. 40-50 हजार रुपये सुपारी घेताय आणि तुकाराम महाराजांना बोलायला निघाले. तर माझं एकच मत आहे का प्रत्येकाने जर एक विचार केला, बांधावरच्या जर आईबापाच्या पाया पडून जो बाहेर निघाला त्याला कोणाच्याच पाया पाडण्याची गरज नाही. आपले आईबाप दैवत जाती धर्माचा विषयच